Good morning, Sahyadri. Media partner, Nagar Sahyadri. Associated by Sahyadri Publication. नमस्कार, मी साक्षी. न्यूज 24 सह्याद्री मध्ये तुमचं स्वागत. पाहूया देश विदेशासह राज्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा गुड मॉर्निंग सह्याद्री मध्ये. राज्यातील हवामानात मोठा बदल झाला. पावसाचा जोर वाढल्याचं बघायला मिळत आहे. आज विदर्भ, पुणे, मराठवाडा परिसरात पावसाची शक्यता आहे. त्यामध्ये मुंबईसह उपनगरांमध्ये जोरदार पाऊस झाला. भारतीय हवामान विभागाने पावसाचा येलो अलर्ट जारी केला. श्री गंगानगर, हरदोई, रांची, सागर बेट, वाराणसी ते बंगालच्या उपसागरात 1.5 किलोमीटर उंचीने कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला. उत्तर बिहार पासून बंगालच्या उपसागरापर्यंत हवेच्या कमी दाबाच्या पट्ट्यात कमी दाबाचा पट्टा स्थिर आहे. जालना, परभणी, छत्रपती संभाजीनगर, जळगाव आणि हिंगोली जिल्ह्यामध्ये विजांच्या कडकडाटासह पाऊस होण्याचा अंदाज आहे. तसा इशारा हवामान विभागाने दिलाय. पुणे आणि सातारा घाटमाथा परिसरातही जोरदार पाऊस होण्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने दिला आहे. अन्न आणि औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी गेल्या काही काळापासून भेसळयुक्त अन्न पदार्थाविरोधात धडक मोहीम सुरू केली आहे. त्यांनी आतापर्यंत अनेक कंपन्यांसह बड्या हॉटेलमध्ये सुरू असलेल्या भोंगळ कारभाराचा पर्दाफाश केला. तसंच कंपन्यांचे नियमांचे उल्लंघन देखील उघडकीस आणलंय. नुकताच तुकाराम मुंढे यांच्या FDA विभागाने नागपुरातील प्रसिद्ध मिष्टान भंडार श्री हिरा स्वीट्स मध्ये धडक कारवाई केली होती. यावेळी किचनची तपासणी केली असता तेथे टीमला चक्क मेलेलं उंदीर सापडलं. यानंतर श्री हिरा स्वीट्सवर अन्न आणि औषध प्रशासन विभागाने कारवाईचा बडगा उगारण्यात आला होता. ही कारवाई ताजी असतानाच नागपूरच्या सदर भागातील अशोका रेस्टॉरंट मध्ये ग्राहकाला दिलेल्या सूप मध्ये चक्क मेलेला जुरळ आढळल्याने पुन्हा एकदा शहरात खळबळ उडाली आहे. गेल्या काही दिवसांपासून दिल्लीच्या जंतर मंतर मैदानावरील आमरण उपोषणाला बसलेल्या सोनम वांगचुक यांना रविवारी दिल्ली पोलिसांनी बळाचा वापर करून उचलून दिल्लीच्या सफदरगंज रुग्णालयात नेलं होतं. त्यानंतर सोनम वांगचुक यांनी सोमवारी सकाळी एक महत्त्वाचं ट्विट केलंय. या ट्विट मध्ये सोनम वांगचुक यांनी काही अटींच्या मोबदल्यात आपलं आमरण उपोषण मागे घेण्याची तयारी दर्शवली आहे. या अटी आता केंद्र सरकार मान्य करणार का हे पाहावं लागणार आहे. राज्यासह देशभरात आता SIR प्रक्रिया राबवली जात आहे. त्याची जबाबदारी BLO म्हणून शिक्षकांवर देखील देण्यात आली आहे. यामुळे शिक्षकांवर कामाचा प्रचंड ताण आलाय. या SIR नोंदणी कामाला कंटाळून अनेक शिक्षक टाळाटाळ करत असल्याचं प्रकरण देखील आता समोर येऊ लागलंय. अशातच वर्ध्यात SIR मध्ये हयगय करणाऱ्या 3 कर्मचाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारत निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. तर दुसरीकडे बीडच्या परळीमध्ये मतदानाचे फॉर्म घरी घेऊन का आला नाहीस म्हणत BLO ला मारहाण करण्यात आल्याचा प्रकार समोर आला. तर शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी 4 जणांच्या विरोधात परळी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. नवी मुंबईतील राजकीय वर्तुळातून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. भंगार व्यवसाय करणाऱ्या एका व्यावसायिकाकडून तब्बल 2 लाखांची खंडणी मागितल्याप्रकरणी शिवसेना शिंदे गटाच्या महिला आघाडीच्या उपजिल्हा प्रमुख पूजा बनसोडेला तुर्भे MIDC पोलिसांनी अटक केलाय. खंडणी देण्यास नकार दिल्यामुळे पूजा बनसोडे आणि तिच्या सहकार्यांनी व्यावसायिकाला तसेच त्याच्या दुकानात काम करणाऱ्या कामगाराला बेदम मारहाण करून शिवीगाळ केल्याचा गंभीर आरोप आहे. गुड मॉर्निंग सह्याद्री मध्ये घेऊया छोटीशी विश्रांती. रोखोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका, महाराष्ट्राचा सखा, सत्याचा पाठीराखा, शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची. न्यूज 24 सह्याद्री. विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. पाहूया पुढील बातम्या. पुढील आठवड्यात तर तुम्हाला बँकेशी संबंधित काही महत्त्वाचं काम करायचं असल्यास सर्वप्रथम बँकेच्या सुट्ट्यांचे कॅलेंडर नक्की तपासा.
कारण भारतीय रिझर्व्ह बँकेच्या सुट्ट्यांच्या यादीनुसार विविध राज्यांमधील सण आणि साप्ताहिक सुट्ट्यांमुळे 20 जुलै ते 26 जुलै 2026 दरम्यान बँका किंबहुना सर्व राज्ये एकाच वेळी बंद राहणार आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला दिल्लीतून एक मोठा धक्का बसलाय. ठाकरे गटाच्या शिवसेनेतून बंडखोरी करत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केलेल्या 6 खासदारांच्या गटाला लोकसभा सचिवालयाने आणि लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी अधिकृत मान्यता दिली आहे. या 6 बंडखोर खासदारांच्या शिवसेनेत झालेल्या विलंबनीकरणावर आता शिक्कामोर्तब झालं असून यामुळे उद्धव ठाकरेंचे हे 6 खासदार आता कायदेशीररित्या शिंदेच्या शिवसेनेचे अधिकृत खासदार बनल्यात. या निर्णयावर ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी अत्यंत तीव्र शब्दात न्याय व्यवस्था आणि केंद्र सरकारवर हल्लाबोल केला. महाराष्ट्राच्या आणि विशेषतः उत्तर महाराष्ट्राच्या राजकारणातील 2 कट्टर विरोधक म्हणून ओळखले जाणारे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार एकनाथ खडसे आणि भाजपाचे नेते मंत्री गिरीश महाजन यांच्यात नव्या राजकीय समीकरणांची नांदी पाहायला मिळत आहे. एकनाथ खडसे यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित कार्यक्रमाचं निमंत्रण देण्यासाठी खडसेंच्या स्वीय सहायकांनी थेट गिरीश महाजन यांचं घर गाठल्याने राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरू झाल्यात. काही दिवसांपासून एकनाथ खडसे यांनी मी दिल्लीला गेलो होतो, अमित शहा यांनी मला फोन करून बोलवलं होतं, अमित शहा यांनी मला सांगितलं की भाजप जॉईन करो असा दावा केला होता. त्यानंतर आता महाजनांशी मैत्रीचा हात पुढे केल्याने खडसेंच्या भाजपामधील घर वापसीची ही तयारी तर नाही ना, अशी शंका उपस्थित केली जात आहे. राजकारणात प्रत्येकाचा एक काळ असतो. माझे गुरु विलासराव देशमुख नेहमी सांगायचे की वेळेच्या पुढे आणि नशिबापेक्षा जास्त कोणालाही काहीच मिळत नाही. अशा शब्दात काँग्रेसचे नेते नाना पटोले यांनी सध्याच्या राजकीय परिस्थितीवर सूचक वक्तव्य केलंय. सोलापूर येथे बोलताना त्यांनी केंद्र आणि राज्य सरकारवर चौफेर टीका केली आहे. सोनम वांगचुक यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. यावर बोलताना नाना पटोले म्हणाले, सोनम वांगचुक प्रकरणात हुकुमशाही सुरू झाली आहे. लोकांमध्ये सरकारच्या विरोधात उद्रेक व्हायला सुरुवात झाली आहे. अमरण उपोषण कराल तर आत्महत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करून जेलमध्ये टाकायचं असा कायदा केंद्र सरकारने केलाय. महात्मा गांधींची तत्व केंद्र सरकारने संपवलेली आहेत. दिल्लीतील पोलिसांनी जबरदस्ती चादरमध्ये बांधून हुकुमशाही पद्धतीने वागून लोकशाहीची हत्या करण्याचं काम केलंय असा हल्लाबोल त्यांनी केला. दुधलगाव परिसरात एका शेतात कामाला असलेल्या मध्य प्रदेशातील पती पत्नी हे रात्रीच्या वेळी झोपलेले असताना अचानक 2 इसम हातात शस्त्र घेऊन त्या ठिकाणी पोहोचले. त्यावेळी त्यांनी पीडितेच्या पतीला आणि पीडितेला शस्त्राचा धाक दाखवून 19 वर्षीय विवाहित महिलेवर आळीपाळीने आणि जबरदस्तीने बलात्कार केला. शिवाय त्यांच्याकडे असलेले मोबाईल व काही रोख रक्कम घेऊन दुचाकीने फरार झाल्यात. दरम्यान या प्रकरणी 19 वर्षीय विवाहित पीडितेने मलकापूर ग्रामीण पोलीस स्टेशनला दिलेल्या तक्रारीनुसार पोलिसांनी तत्काळ गुन्हा दाखल करत आरोपीच्या शोधासाठी 5 पथके रवाना केली आहेत. या प्रकरणामुळे जिल्हाभरात खळबळ उडाली असून परिसरात दहशतीचं वातावरण निर्माण झालंय. दोन्ही अज्ञात आरोपी अद्याप फरार असल्याने परिसरात संताप व्यक्त होत आहे. मात्र या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीची लाट पसरली आहे. गुड मॉर्निंग सह्याद्रीमध्ये इथेच थांबतोय. तुम्ही पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री. शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची. न्यूज 24 सह्याद्री.